मुंबई पालिकेतील विधी समितीच्या अध्यक्ष आयुक्तांवरती नाराज. मराठी पाट्यांविषयी चर्चा करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे नाराजी. विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकरांनी आयुक्तांची वेळ मागितली होती. उपमहापौरांनंतर विधी समितीच्या अध्यक्ष आयुक्त भिडेंवरती नाराज. मध्य रेल्वे मार्गावरती आजपासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ. गर्दीने त्रस्त लाखो प्रवाशांसाठी दिलासा. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस. जोगेश्वरी अंधेरीमध्येही मुसळधार पाऊस. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% महागल्या. त्यामुळे गणेश मूर्ती देखील महागल्या. वाहतूक खर्च आणि कारागिरांच्या मजुरीत देखील वाढ. गणेश भक्तांना मूर्ती खरेदीसाठी यंदा अधिक पैसे मोजावे लागणार. पुणे शहर आणि जिल्ह्यातील एसआयआर मोहिमेत बीएलओंना सहाय्यक मिळाले. जवळपास 9,000 सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. त्यामुळे मतदार यादी अपडेट करण्याचं काम आता अधिक वेगानं आणि पारदर्शकपणे पूर्ण होणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण. आषाढी यात्रेत भाविकांना मंदिराचं आकर्षक नवं रूप बघायला मिळणार. मंद रोषणाईमुळे ऐतिहासिक वैभव अधिक खुलल्याचं चित्र. नवी मुंबईतल्या सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन सोडत. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांसाठीच ही लॉटरी निघणार. या प्रवर्गासाठी एकूण 10,832 अर्ज प्राप्त. नवी मुंबईतल्या तळोजा इथल्या लॉजवरती गुन्हे शाखेचा छापा. एएचटीयू पथकानं देह व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 10 पीडित महिलांची सुटका केली. लॉज व्यवस्थापकासोबतच 3 अटक.